व्यवहाराचा दृष्टांत जर पाहायचा झाला तर नरेंद्रजी मोदी दिल्लीला आहे. कुठं आहे? दिल्लीला आहे. तुमच्या आमच्यासारख्या घरी त्यांच्या भेटीला गेला की पहिल्यांदा ते पोलिसच आत जाऊ देत नाही. कसं तरी त्या पोलिसांनी आत जाऊ दिलं की बुवा मी नरेंद्र मोदीचा मावस भाऊ आता भाऊ जो काय एक्स वाय झेड तो हवा. पोलिसच जाऊ देतात. ते बॉडीगार्ड काय म्हणतात माहिती आहे का? कोण आहात तुम्ही? बुवा मी नरेंद्र मोदीचा आता भाऊ. आता भाऊ हा काय प्रूफ असेल ना काही? प्रूफ दाखव. अंदर जाय. सुदामची जीव काढू काढू सांगत होते पण हा माझा लहानपणाचा मित्र. कोणी आज जाऊ देत नव्हतं. त्यातल्या एका द्वारपालाला सुदामजींची दया आली आणि तो भगवंताकडे पळत पळत गेला आणि देवाला सांगितलं देवा कोणीतरी आलंय म्हणते. भगवंताने विचारावं काय नाव सांगतोय? द्वारपालाने सांगावं महाराज सुदाम नाव सांगतोय. जसं परमात्म्याने सुदाम नाव ऐकलं तसे परमात्मा सिंहासनावर उठले आणि पळत पळत महाद्वारावर गेले आणि भगवान सुदामजींना मिठी मारली. सर्व द्वारकेचे लोक हा प्रसंग पाहत आहेत की ज्या माणसाची कपडे घालण्याची सुद्धा लायकी नाही तो परमात्म्याचा मित्र आहे. काय मित्रता असेल. नंतर भगवान परमात्म्याने सुदामजींचा हात पकडला आणि महलामध्ये नेलं आणि सर्व हातपाय धुतल्यानंतर सुदामजींना बसवलं आणि सुदामजींना परमात्मा पहिला प्रश्न विचारला दादा वहिनीने माझ्यासाठी काय दिलं? त्यावेळेस सुदामजींना महाराज ती पोह्यांची खिचडी दाखवायची सुद्धा लाज वाटत होती. पोह्यांची खिचडी कशी तरी भीक भीक ती पोह्यांची खिचडी मागवून ती पुढे काढली अशी आणि भगवंतापुढे ठेवली. परमात्म्याने त्यातला एक घास उचलला आणि आपल्या मुखामध्ये टाकला. परमात्म्याला समजलं की भाव कसा आहे? शुद्ध भाव आहे. आणि त्या एक घास मुठ पोह्यांमध्ये काय काय केलं? शुद्ध भाव दे कोणीया एक घास खाल्ला एक घर नाही अख्खच अख्ख गाव सोन्याचं दिलं. काऊन? भाव होता म्हणून. फक्त विठोबाचा एक घर नाही अख्खं गाव सोन्याचं दिलं. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. त्याच्या चरणी लक्ष लावा तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. तिसरा भक्त आहे जिज्ञासू भक्त. कोण आहे? राजा जनक. राजा जनक कोण आहेत माहित आहे तुम्हाला? भागवत कथेमध्ये ऐकलं असेल तुम्ही ना सर्वांनी. कोण आहेत राजा जनक? सीताईंचे वडील आहेत. कोण आहे? सीताईंचे वडील आहेत. हा पूर्वीच्या जन्मामध्ये ज्यावेळेस राजा जनक होते त्यावेळेस राजा जनक असा एखादा जर भिकारी रस्त्याने चालला ना, एखादा भिकारी रस्त्याने जर चालला तर त्या भिकाराला राजा जनकाने म्हणावं काय म्हणावं? काय आम्ही उधार पावेन
हनुमंत महाबळी रावणाची जाणली झाली. मला तरी नाही वाटत की हनुमंतराय इतका भक्त आजपर्यंत झाला. हनुमंतरायांसारखी भक्ती महाराज आजपर्यंत कोणी केलीच नाही. स्वामीला कार्य सांगायच्या अगोदर सादर हे कार्यापैकी सादर. आता त्या हनुमंतरायाची भक्त कसे आहेत सांगू काय? भजन करा, सांगतो तुम्हाला. विठ्ठल भाऊ घरातून निघतात, घरातून वावरात जायसाठी निघतात. निघले भाई की डाव्या खिशात ते पाकिट असते बिडीचं, ते पाकिट बाहेर निघते, त्यातली एक बिडी बाहेर निघते. ती बिडी अंदर जाते, ती बिडी पेटते. झालं सुरू होतं ध्वनी प्रदूषण झालं. काही किलोमीटरवर जात नाही तर शांभव भेटा. हे शांभव नाही बघा, दुसरे शांभव. चला शांभव आवडा. त्यावेळेस शांभव तिकडून करतात, रामभाऊ येतो तुमच्या मागे. आता जमा हो गया 5-6 मीटरवर हनुमंतरायांचं मंदिर आहे. हनुमंतरायांचं 5-6 मीटरवर मंदिर आहे. डाव्या हातात उजव्या हातातली बिडी डाव्या हातात जाते आणि डाव्या हातातली बिडी पाठीमागे जाते. आणि भाऊ दर्शन कसं घेतात? जसं हे कुंफू घेण्याने निघलं. कुंफू कराटे, कराटे नाही कराटे. जसं ते कुंफू खेळायला निघलं. संध्याकाळी तिकडूनच वावरातून येते घरी. बाई विचारते का आता शनिवार होता, शनिवार नाही शनिवार. हनुमंतरायाच्या दर्शनाला गेलते काय? बुवा काय म्हणतात? अरे गेलतो, नुसतं गेलो नाही, 10 मिनिटं थांबलो. 10 मिनिटं कसे? कुंफूच्या अवस्थेत. तुमची आमची भक्ती कशी आहे सांगतोय तुम्हाला. मला आला ताप तर मी देवा, मला आला ताप तर देवमा बाप, निघून गेला ताप मी देवाच्या बापाचा बाप. विठ्ठला विठ्ठला. फार जुना दृष्टांत आहे. अतिशय जुने काळातले लोक जुने सांगत होते. गावातला माणूस अमरावतीला गेला. कुठे गेला? अमरावतीला. अमरावतीला गेल्यानंतर तिथून काही गाड्या लागल्या नाही. त्या अडचणीमुळं त्याला सातेगाव फाट्यावरच वाजले कमी जास्त 8. किती वाजले? 8. कसं तरी भेट पुढे आला. थोडासा पुढे आला. त्याचा जीव आहे बरं बा. त्याला केलं सुरू काय? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश हुलू जागर. झालं. थोडस कसं पुढे येत नाही, पुढे थोडस घेण्यापर्यंत येत नाही. हनुमान चालीसा खलास. मग या भाऊनं गजर सुरू केला. कोणता? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बस. आता गावात घर दिसलं, घरात दिवा दिसला. हे काय म्हणते माहित आहे काय? मेरे अंगणी. अरे ओ, आता लोक तर श्रीराम जय राम हनुमंतराया काय अशी आहे का भक्ती? माझ्या हनुमंतरायांची अशी भक्ती नव्हती महाराज. हनुमंतरायांची कशी भक्ती होती सांगतो तुम्हाला. भजन करा. एक वेळेचा प्रसंग. माझ्या सीताई साहेब पंचवटीत बसलेले आहे. पंचवटीत बसल्यानंतर सीताई साहेबांचा शृंगार चालत आहे आणि तेवढ्यात हनुमंतरायांची समाधी तिथं प्रकट झाली. आणि हनुमंतराय आले त्यावेळेस सीताई साहेब आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या. काय भरत होत्या? भांगेमध्ये. आता भांगेमध्ये सिंदूर दिसत नाही, त्याच्यात सोयाबीन लावतात वाटतं की काय काय म्हणजे आपल्याला माहित नाही ते. पण आता ते दोन्ही भुयाच्या मधातच दिसते मध्ये. आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या आणि हनुमंतराया तिथं आल्या. हनुमंतराया सीताईला प्रश्न करतात, माते तुम्ही हे जे तुमच्या डोक्यात भरता याने काय फरक प्राप्त होते? त्यावेळेस सीताई साहेबांनी उत्तर दिलं की बाबा, हे जर मी माझ्या कपाळाला लावलं, माझ्या भागीमध्ये लावलं ना, तर माझ्या पतीचं आयुष्य दीर्घ होते. आणि बरोबर आहे, पतिव्रतेचा तो नियमच आहे. पतिव्रतेचा नियम धर्म घ्या तुम्ही समजून. पतीला
प्रभूंचं आयुष्य वाढते. किती भक्ती होती महाराज. अहो ज्याला साक्षात जगाच्या मालकाचं वरदान आहे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला जगाच्या मालकाचं वरदान आहे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. फक्त एक मुखानं सारे बोला जय जय हनुमान. आपण आतापर्यंत फक्त एवढंच पाहिलं, काय फक्त ऐसे जाना. आता कैसे जाना ते पुढे खूप विठ्ठल विठ्ठल ते फक्त ऐसे जाना. कसे ते या देहावर उदास असतात, कारण त्यांना माहित आहे हा देह जाणार आहे. देह ही काळाचे धनकुबेराचे, तिथे माणसाचे काया देह जाणार जाणार, त्यासी काढोबा खाणार. हे सर्व माहीत असल्यावरही त्याला फिरत लावली नव्हते, पॉन्डची पावडर नव्हते, अशी कशी ते नव्हते. अरे जाणार आहे ना, ते जाणारी वस्तू आहे, ते थांबत नाही. ते देह ही काळाचे धनकुबेराचे, तेथे माणसाचे काय आहे, संपत्ती होती राजा रावणाजो, काही गेला का संग. तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा ती कवडी भरे संग केलं नाही, सांगा ती कवडी केली नाही. एवढं असून बी लोक कामावर विजय मिळवायचा प्रयत्न करतात. सामान्य तुमची कलियुगातला माणूस काळावर विजय मिळवायला प्राप्त करतो. सांगतो तुम्हाला दृष्टांत पहा. एक सकाराम तुकाराम गोडबोले नावाचा माणूस होता. कोण? सकाराम तुकाराम गोडबोले. नाव ध्यानात ठेवा, कीर्तन झाल्यावर विचारले. एवढा कंजूस माणूस होता, इतका कंजूस की जर आता समजा मिरवणूक निघली, सप्त्याची मिरवणूक निघली आणि एक महाराज साधुबा त्याच्या घरी पाणी प्यायला गेला. बुवा एक गिलास पाणी द्या. महाराज इथं मला तर प्यायला पाणी नाही, तुम्हाला काय पाणी देऊ, मीच कोरडा करून राहिलो. एवढा कंजूस. त्या सकाराम भाऊच्या घराला 2 दरवाजे होते. एका दरवाज्यातून पुत्र, एका दरवाज्यातून वाणियर. 2 रस्ते फिक्स होते दादा, 2 रस्ते फिक्स होते. 2 रस्ते फिक्स होते. तो पहिल्यांदा त्याचं कावळ कोण्यासारख्या माणसाला ठोकलं बुवा. आता त्याचं कावळ पहिल्यांदा तर कोणता माणूस ठोकेच नाही, कारण कंजूस आहे ना तो. ठोकलं. हा कोण आहे, काय काम आहे सांग, त्यातून काय काम आहे सांग, फक्त सांग. बाहेर कोण बोलत, यमराज म्हणे. आवाज खाली तो म्हणे, यमराज आहो मी, यमराज तुला न्यायला आलो. आता त्याचे मी न्यायला आलो म्हणजे सर्वात वर नाव तुझंच आहे. आता त्याचे 7 गेले 5च राहिले. काही ना काही म्हणजे करावं लागेल गड्या. आता अतिशय खडूस माणूस यमराजीला काय म्हणतो माहित आहे का, या 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 यमराजी बसा बसा बोलवतो यमराजीला. हे बा आपल्या घरी ओरिजिनल म्हशीचं दूध असते, 1 कप चहा. यमराजी म्हटलं आमच्या यमपुरी दूध हे चहा हे काय कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक काहीच नसते तिकडे. तुझं काय सामान बांध फटकन चाल.
आता तुम्ही म्हणसाल यमराज एवढी सूट कोणाला देते काय? देत नाही. हा दृष्टांत आहे. काळजा आहे की माहीत पडत की बशीताच्या बशीतून कपाताच्या कपात हो असं करते. गेलं हार्ट अटॅक. या यमराजी म्हटले आमच्या प्रदेशाने काहीच भेटत नाही. बरं नाही काही एक गिलास दूध ओरिजिनल गाईचं आहे. ते पावडर यूज केलं ओरिजिनल गाईचं आहे. बरं आता तू एवढी इच्छा आहे तर आज नाही यमराजीने एक गिलास मस्त त्यामध्ये दूध घोटलं. त्यात काजू काय बदाम किसमिस मनुके आणि त्याच्यात टाकली भाजीची औषध झालं. ते मस्त असं फिरवलं की नाही तो गिल्लास दिला यमजीच्या पुढे. यमजीने तो गिल्लास पेला आणि जे महाराज अकरा केली यमराज झोपले की नाही. ज्याने म्हणतात की तेवढ्याच्या प्रकारे शायनानं काय केलं माहिती आहे काय? त्याचं नाव जे सर्व वर होतं की नाही ते टाकून खोळलं आणि साऱ्या गावाच्या खाली आणून टाकलं. 3:30-4 वाजता यमराजी झोपून उठले. यमराजी म्हणतात त्याने हे पाय तुझ्या लगा आज अशी झोप झाली की नाही अभ्या आरामात भेटला नाही म्हणे कुठे असा माग तुला काय पाहिजे? यमराजी म्हटले तू नको माग म्हणजे माहिती आहे तू एकच मागशील की तुम्ही मध्ये नेऊ नका. पण मी तुला तुझं मरण तर नाही टाळू शकत पण हे करू शकतो. जे लिस्ट मी आता सर्वात वरून चालू करणार होतो ते आता सर्वात खालून छोटा बोलता झाला. किती करा हा देह काळाचा आहे म्हणून देही उदास त्यांची आशापास सर्वांचं निवारण झाले. आपल्याच पाहिजे देव झालेला असतो. एवढा देव झालेला असतो की त्या विषयाच्या भरात त्याला नावडे जग नावडे धन नावडे माता नावडे पिता. माझ्याजवळ फक्त 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटात 3 चरणाचा भाव संपवतो आणि सगळं पुढे बघा. नावडे जग हे जग त्यांना आवडत नाही. त्या भक्तांना काय जग पायदळही चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही. नावडे जग नावडे धन. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरा यांसाठी नजराणा पाठवला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा यांची हुंकार आहे की राजे तुमचे कीर्तधना हे माझा मृत्यूची समान. तुम्ही जे धन पाठवलं ना ते मला मातीच्या पात्रात आहे. तुम्हाला वाटते ना आम्ही खुश राहू
हिरण्यकश्यपूने फक्त प्रल्हादाला होळीकेमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तरीही काही झालं नाही का निर्वाणी गोविंद असे मागे पुढे त्या भक्त प्रल्हादाच्या मागे भगवान परमात्मा मागे उभा होता आणि पुढे उभा होता म्हणून काहीच साकडे पडून सांगतो प्रत्येक कीर्तनात सांगतो आणि इथेही सांगतो आणि सेवा सांगतो संत जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही एकदा का संत या मृत्यू लोकातून निघून गेले त्यावेळेस संतांची किंमत आपल्याला कळते शांत बस रे ज्यावेळेस संत या मृत्यू लोकातून निघून जातात त्यावेळेस आपल्याला संतांची किंमत कळते पहा ज्यावेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी ध्यान प्रायश्चित घेतलं त्यावेळेस चारही भावांनी निवृत्ती ज्ञान सोपान आणि मुक्ता लहान लहान ज्यावेळेस विठ्ठल पंत आणि आई साहेबांनी ध्यान प्रायश्चित घेतलं त्यावेळेस आई बाबा गेली सर्वप्रथम जर कोणाला माहीत पडलं असेल तर ज्ञानाच्या ईश्वराला ज्ञानाचे ईश्वरा इतकी ज्ञानेश्वरा ज्ञानोबारायांनी चारही भावंडांचा सांभाळ केला जसे जसे ज्ञानोबाराया मोठे होत गेले तसा तसा काळ बदलत गेला वेळेचा प्रसंग दिवाळीचा सण आलेला आहे आणि चिमुकली 5 वर्षाची चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणते दादा अरे ज्ञाना अरे मला आज भाकरी खाण्याची खूप इच्छा झाली आहे खूप इच्छा झाली आहे भाकरी खाण्याची त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात का म्हणते अरे ये बाई या आनंदीचे लोक आपल्याला भिक्षा देत नाहीत ना त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात दादा मी उपाशी राहू याच्यात नवल नाही तुम्ही उपाशी राहावी यातही नवल नाही नवी नवी सोपान काढा उपाशी राहावी यातही नवल नाही माझी चिमुकली 5 वर्षाची मुक्ताची इच्छा ज्ञानोबारायांनी भिक्षेचं पात्र घेतलं आणि ज्ञानोबाराया आनंदीला गेले असताना वडील महाराज ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये भिक्षा पीठ गेलं तर कोणी ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये शेक टाकलं 4 घर भिक्षा मागून ज्ञानोबाराय येत आहेत 4 घर भिक्षा मागून ज्ञानोबाराय येत आहेत ज्या रस्त्याने ज्ञानोबाराय सिद्धपेठीच्या वाटेने चाललेले आहेत त्यावेळी त्या रस्त्यानेच विसोबा खेचन येत आहे विसोबा चाटी येत आहे विसोबा चाटीने ज्ञानोबारायांना आवाज दिला अरे ये संन्यासाच्या करड्या काय करतोय रे आमच्या आनंदीत त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं काका काही नाही हो त्याची मुख्य 5 वर्षाच्या मुक्ताला भाकरी खाण्याची इच्छा झाली बस थोडं भिक्षा मागून चालवली आहे बघू त्या भिक्षेचं पात्र माझ्या हाती विसोबांनी ते भिक्षेचं पात्र आपल्या हाती घेतलं आणि ते पात्र ते भिक्षेचं पात्र खाली टाकलं आणि ती भिक्षा उचलून देऊ नये त्याच्यात काठी फिरवली महाराज कसे लोक आहेत कसे लोक आहेत कसे लोक आहेत त्यात काठी फिरवली महाराज त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना अतिशय राग आला ज्ञानोबाराया सिद्धपीठामध्ये गेले कुटीच्या अंदर गेले आणि कुटीचा दरवाजा लावून घेतला आणि दोन्ही गुडघ्यांच्या मधोमध पाय टाकून साधकाची माय रडत दोन्ही गुडघ्यांच्या मधोमध पाय टाकून साधकाची माय रडत आहे आणि मुक्ताईने पाहलं की ज्ञानदादा आपली भिक्षेची जोडी घेऊन गेला होता पण ज्ञानदादा तिकडून आला तर भिक्षेची जोडी आपल्या हातात नाही आणि ज्ञानदादा कुटीमध्ये गेला आणि कुटीचा दरवाजा लावून घेतला मुक्ताई अंतर्ध्यानी असल्यामुळे मुक्ताईने सर्व वृत्तांत पाहला आणि चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई कुटीच्या दरवाजावर गेली आणि चिमुकली 5 वर्षाची मुक्ता काय म्हणते दादा तुला योगी तरी कसं म्हणावं रे योगी यांची लक्षण आहेत योगी पावन मनाचा काय अपराध जनाचा काही केलं ते घालोबर काय त्यावेळेस चिमुकली 5 वर्षाची मुक्ता होती दादा ज्यावेळेस आई बाबा गेले त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं रे कारण त्यावेळेस आमचा सांभाळ करणारा तू होता पण दादा आता तू जर दोन्ही गुडघ्यांचे मनोमत पाय टाकून रडली तर आमचा सांभाळ कोणी करावा दादा आमचा सांभाळ त्यावेळेस ज्ञानोबारायांनी मुक्ताईच्या गुडघ्याला ऐकले आणि कुटीचा दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हणतात ज्ञाना हे ज्ञाना अरे बाबा एवढा राग कशाचा त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात दादा त्या विसोबा काकांनी मला संन्यासाच्या काय म्हटलं याचाही राग आला माझ्या जोडीचं सर्व पीठ सांगलं मला त्याचाही राग आला नाही पण निवृत्ती दादा तुम्ही एक विचार करा हे लोक आपण संत आहोत आपण मृत्यू लोकांना
वैकुंठातून आलेला आहोत. हे लोक जर आपल्याला एवढा त्रास देत असतील तरी सामान्य माणसाला किती त्रास देत असतील, किती त्रास देत असतील. निवृत्तीरायांनी ते ज्ञानोबरायांची उद्गार ऐकले आणि निवृत्तीराय ज्ञानोबरायांना म्हणतात, ज्ञाना आता पुढे काय. माऊली म्हणतात, आता पुढे बघतो एकच काय. अवघातली संसार सुखाचा करी, अवघातली संसार सुखाचा करी, आनंदे भरी हमेशा आहे आणि हमेशा राहणार. अतिशय आनंदाने सप्ताह पार पडत आहे. झालेली वेळी वापडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध पाहायचं असेल तर तुम्हाला पुढे आता समजते. त्यावेळेस ते आता तुम्हाला याच्यात समजते. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, शुक्राचार्यांना आदर केलं बळीराजाला. तुम्हाला भगवद्गीतेत तो प्रसंग येणार आहे. आणि जाता जाता एक शेवटची सर्वांना बातमी, सूचना आणि विनंती. बघा, मी कमी जास्त आता 8 ते 9 वर्ष झाली घराच्या बाहेर आलो. घराच्या बाहेर आलो नाही, घरी नाही. 8 ते 9 वर्ष झाली. अगोदर 4 वर्ष चिखलीला होतो आणि आता 4 वर्ष झाली शेगावला होतो. बघा, आम्ही ना एक योजना सुरू केलेली आहे. आम्ही लहान मुलांचे कमी जास्त 5 वर्षापासून ते 15च्या आतल्या मुलांचे शिबिर चालू केलेले आहे. त्या शिबिरामध्ये त्या मुलांना मृदंग, गायन, भगवद्गीता आणि जे विषय आहेत ते सर्व शिकवल्या जाईल. सर्व त्यांना जो काही टाइम टेबल आहे त्यांचा त्या टाइम टेबलाप्रमाणे सर्व त्यांना शिकवल्या जाईल. आणि कमी जास्त आता ते 25 ते 30 शिबिरं पार केलेले आहे. म्हणून तुम्हाला जर कोणा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं, सर्व गावकऱ्यांच्या मतानं जर कोणाची इच्छा असेल की बुवा आपल्या गावात एक चांगले वारकरी घडावे आणि ते शिबिर फक्त मुलांसाठी नाही, मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघींसाठी वेगळे. तुम्हाला जर तुमच्या सोयीची वाटत असेल तर श्याम पाटलाकडे कल्पना देऊन द्या. जर आम्हाला आलं तर आपण तेही करून टाकू. ज्ञानेश्वर कर्मा